शेतकऱ्यांचं थकीत वीज बिल माफ, दिवसा 12 तास मोफत वीज देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पाठोपाठ शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंत 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली आहे। आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। याशिवाय वर्षाच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि या पाटीवर त्याला नवा इतिहास लिहिता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। महायुती सरकारने राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमुक्ती देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली। याशिवाय अलीकडेच 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या सन्मान सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी थकीत 48,000 कोटींची थकबाकी माफ करण्याची ही घोषणा केली आहे। कर्जमाफीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना तब्बल 95,000 कोटींचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार हातात हात घालून प्रयत्न करत आहे। कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही। शेतकऱ्यांना सातत्याने कर्जमाफी द्यावी लागत असेल तर शेतीची अवस्था कठीण आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे। त्यामुळे शेती फायद्याची व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याखेरीज पर्याय नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। शेतीच्या क्षेत्रामध्ये नव्या पद्धती, नवं तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे। त्यासाठी गुंतवणूक ही अडचण असल्याचं ओळखून 2014 नंतर शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मागील त्याला शेततळ योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नव्या संधी दिसल्या आणि त्याची फळं आता दिसू लागली आहेत। जलयुक्त शिवारमुळे शेतकरी 3 पिकं घेऊ लागलाय। शेतमालाला आता जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे। त्याचा फायदा घ्यायचा असेल तर उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी करावा लागेल। त्यामुळे गटशेतीच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येईल। पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे गट तयार केले तर शेतकऱ्यांना पूरक पिकं घेता येतील आणि शेती हा उद्योग फायद्यात आणता येईल असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।